सर्वप्रथम सगळ्या ताईंना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस आपला खूप छान आनंदाचा आणि सुखासमाधानी जावं हीच विठ्ठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करते. लगेच रेसिपीला सुरुवात करू. साबुदाणा भिजून घेतलेला आहे. काही साबुदाणा भिजून घेतलेला होता. मस्त साबुदाणा भिजलेला आहे. एकदम मोकळा झालेला आहे. सुरुवातीला हाताने नंतर चमच्याने एकसारखं मोकळं करून घ्यायचं. नंतर मी 3 ते 4 छोटे बटाटे बॉईल करून घेतलेले होतं, ते किसून घेतलेलं आहे आणि ते पण आता साबुदाण्यात टाकून घेऊ. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून त्याचे कूट करून घेतलेलं आहे. आणि ही हिरवी मिरची आपल्या अंदाजानुसार टाकून घ्यायचं. तिखट किती पाहिजे आपल्याला कमी जास्त करू शकता. त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे. जो उपवासाला चालतो मीठ ते टाकून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने. मिरची मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं होतं. तुम्ही बारीक बारीक काप करून पण टाकू शकता. सगळं मिक्स झाल्यानंतर बाजूला ठेवून देऊया. आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊ. शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे पाऊण वाटी. त्यानंतर हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आता आपण पातेलं गरम झालं की त्यात 1 चमचा तेल टाकून घेऊ. शेंगदाण्याचं तेल आहे. उपासाला चालते ते शेंगदाण्याचं तेल. आणि तेल गरम होताच त्यात जे मिरची पेस्ट करून घेतलेली होती ते टाकून घेऊया. थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. नंतर मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं आणि जे आपण दही घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं अर्धी वाटी आणि अंदाजेनुसार पाणी टाकून घ्यायचं. किती पातळ आणि जाड पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. राहिलेलं दही पण टाकून घेतलेलं आहे. चांगली उकळी आलेली आहे. याला कोणी झिरकं पण म्हणतात. आता हे चांगली उकळी आल्यानंतर आपण आता बाजूला करून घेऊया. मी जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही चटणी केलेली आहे. साईडला तेल पण गरम करायला ठेवून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण छोटे छोटे असे वडे तयार करून घेऊया. आज आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा वडा बनवत आहे. तेल पण गरम झालेलं आहे आणि आता आपण एक एक वडा टाकून घेऊया आणि चांगलं फ्राय करून घेऊ. मंद आचेवरतीच वडे तळून घ्यायचे. क्रिस्पी वडे तयार होतात. दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचं. वड्याचा कलर पण चेंज झालेला आहे. छानपैकी फ्राय झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. परत दुसरी बॅच टाकून घ्यायची. जेवढे बसतील कढईत तेवढे टाकून घ्यायचे आणि टाकल्या टच नाही करायचं. त्यानंतर थोड्या वेळाने पलटी मारून घ्यायची. थोडंसं कलर चेंज झालं की मग काढून घ्यायचं. तर अशाच प्रकारे आपण सगळे वडे तयार करून घेतलेले आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ. शेंगदाण्याची आमटी आणि साबुदाणा वडा. खूप छान साबुदाणा वडा तयार झालेला होता. जसं बाहेर मिळते त्याहीपेक्षा चांगला आपल्या घरी तयार झालेला होता. काही वडे मी थोडे डार्क ब्राऊन करून घेतले होते कारण आतून क्रिस्पी होतात आणि काही थोडे कमी फ्राय करून घेतलेले आहे कारण क्रिस्पी खायला खूप छान लागतात आणि ज्यांना चावायचा त्रास होतो ना त्यांच्यासाठी थोडं कमी फ्राय करून घ्यायचं. खूप छान साबुदाणा वडा झालेला होता. तुम्ही नक्की करून बघा. एकदम क्रिस्पी जसं पाहिजे तसं वडा तयार झालेला होता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा.